नमस्कार श्री स्वामी समर्थ. श्रावणामध्ये करा हे महादेवाचे 50 चमत्कारिक उपाय. भगवान महादेवाच्या शिवपुराणमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व महादेवाची कृपा आपल्यावर होऊ शकते. आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही. हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. हे उपाय कोणते? श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. 2. शिवलिंगाला दूध, दही, मध, तूप, साखर, अत्तर, चंदन, केशर आणि भांग यासारख्या गोष्टींनी अभिषेक करावा. हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. 3. सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. 4. दही भाताच्या विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात. 5. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 6. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते. दररोज दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. अगणित पुण्यप्राप्ती होते. 8. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्र शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. 9. शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. 11. शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. 12. दर सोमवारी मूळभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्त्या लवकर होतील. 13. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. 14. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही. त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही. 15. अनेकाच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 16. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कार्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 17. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. 18. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्यास पुण्य मिळते. 19. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 20. जायजवीचे फुलं अर्पण केल्याने घरांमध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 21. धोत्राचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो. 22. प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. 23. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 24. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. 25. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. 26. गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. 27. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. 28. तुमच्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरांमध्ये गोमूत्र शिंपडावे. 29. लग्न जमण्यात अडचणी येत असेल तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. 30. नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. 31. शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. 32. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 33. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. 33. 34. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. 35. शिव मंदिरात दररोज नित्य नियमाने पूजन केल्यास 100
अपराध क्षम्य होतात. 36 दवस अर्पण केल्याने सुखांमध्ये वृद्धी होते. 37 तल्लख वृद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. 38 श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानावर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 39 लाल व पांढऱ्या रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. 40 भगवान शंकराला विड्याचा एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते. 41 महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 42 महादेवावर तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो. 43 जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यावर भगवान 100% प्रसन्न होतात. आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवाची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत. अशी काही श्रावण महिन्यातले महादेवाचे चमत्कारिक उपाय होते. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.